हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेस्टी मोमेंट्स अँड माय न्यू मिनी व्लॉग ऑल्सो। हा व्लॉग मी जो टाकत आहे हा आहे गुरुवारचा सकाळीचा। हा व्लॉग टाकण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे आणि हे आहे अल्कलाइन वॉटरसाठी मी हा जो पॉट आहे काचेचा हा विकत घेतलेला आहे। सध्या सगळीकडे याचं क्रेज सुरू आहे की अल्कलाइन वॉटर घ्या, अल्कलाइन वॉटर घ्या, म्हणजे ते तुमच्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतं। त्याने शरीर मन प्रफुल्लित राहतं, ताजंतवानं राहतं, आपल्या पचनशक्तीसाठी ते चांगलं असतं। तर हे जे मी भांडं आहे जवळपास 2 लिटरचं आहे आणि याला असं नळसुद्धा देऊन आहे आणि स्टीलचा स्टँडसुद्धा देऊन आहे आणि छान लाकडी असं झाकणसुद्धा आहे। तर हा जो आहे ना मी ऑनलाईन नाही मागवला, तर हा मी लोकल मार्केटमधून परचेस केलेला आहे। जवळपास 500 रुपयाला मला हा पडलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा याला वॉश करून घेऊया व्यवस्थित आणि अल्कलाइन वॉटर कसं तयार करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल आहे। आणि सध्या बरेच जण आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये या अल्कलाइन वॉटरचा अवलंब करत आहे। तर या काचेच्या भांड्याला मी व्यवस्थित धुवून घेतलं, त्याच्या स्टँडवर ठेवायचं। जवळपास 1.5 लिटर मी ते पाणी घातलेलं आहे आणि अल्कलाइन वॉटर बनवण्यासाठी कोणतेही 5 ज्या गोष्टी आहेत आवश्यक आहेत, जसं व्हेजिटेबल्स घेऊ शकता तुम्ही किंवा मग त्याच्यामध्ये फ्रूट्स यूज करू शकता। मी घेतली कच्ची हळद, त्याच्यानंतर घेतलं आहे आलं, त्याच्यानंतर पुदिन्याची पानं, त्याच्यानंतर मी घेतलेला आहे 1 लिंबू आणि 2 संत्र्याच्या फोडी। कोणत्याही 5 गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जवळपास 6 ते 7 तासापर्यंत याला असंच पाण्याला सोडून द्यायचं। व्यवस्थित ज्या गोष्टी टाकल्या त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरायला हवा आणि त्याच्यानंतर आपल्याला या पाण्याचा यूज करायचा आहे आणि याचे अमेझिंग बेनिफिट्स तुम्ही जेव्हा हप्ताभर यूज कराल ना तेव्हा बघू शकता। तर नक्की ट्राय करा हे अल्कलाइन वॉटर।